अजब रमा राघवची जोडी. काय बाबू काका कसे आहात? एकदम भारी भारी. बरं तुमच्या मुलीची परीक्षा जवळ आली आहे ना, तिला काही पुस्तकं हवी असतील तर मला सांगा, मी घेऊन येतो. तिला पक्क माहितीये तिचा राघव दादा तिचा अभ्यास थांबू द्यायला तयारच होणार नाही. अरे मावशी, तुमची गुडघेदुखी बरी आहे ना? नाही तुमचं औषध संपलं असेल तर मी नवीन घेऊन येतो. औषध हाय, पण आमचं सर्वांचं सगळ्यात मोठं औषध तूच हाय रे पोरा. बरं मावशी, आज गणपत काका नाही दिसत आहेत. काय? अहो काही नाही, त्यांना पैसे द्यायचे होते. तुम्हीच घेता का? त्यांना द्या, हे घ्या. आणि त्यांना सांगा कालची भाजी एकदम छान ताजी होती म्हणून. सांगते पण पोरा, आता ही समधी काम करायला ना चांगली बायको बघ बाबा. अहो लग्नाचं कुठे एवढ्यात, आज माझ्या नोकरीचा इंटरव्ह्यू आहे. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असतील तर मला नोकरी नक्की मिळेल. बाकी लग्नाचं बघू नंतर कधीतरी. तू आमच्या समध्यांशी लई प्रेमाने आणि मायाने बोलतो रे. आमचा आशीर्वाद तर तुला हायच रे. देव तुला मनासारखी नोकरी देईल आणि तुला लग्नासाठी लय भारी पोर पण भेटेल. अरे हरिओम. इडियट, तुला किती वेळा सांगितलंय मला फॉलो करत जाऊ नकोस. तू नेहमी माझ्या मागे मागे काय येतो? अहो पण आता मी जिथे उभा आहे तिथे तुम्ही चालात माझ्या मागे. चला जस्ट शट अप. ओके पोरी, ए काय मी त्याच्याशी बोलतेय ना, तुम्ही गप्प बसा. आई ताई थांबा, त्यांना बोलू द्या. माझ्या लाईफ मध्ये इंटरफेअर करायचं नाही, हे मी तुला शेवटचं सांगते. तू तुझा ओव्हर स्मार्टनेस त्या पालखीच्या वेळेला दाखवलंच ना, हो की नाही? मग माझ्या घरी आलास, मला पाया पडायला लावलं, हो ना? Wasn't it enough for you? माझी लाईफ का डिस्ट्रॉय करायला निघालायस तू?
अहो काय बोलताय तुम्ही? मी असं खरंच काहीच नाही केलं. केलंयस तू. पूजेला आला होता तेव्हा गपचूप पूजा करून निघून जायचं होतं ना. पण नाही, तुला माझ्या डॅडला काहीतरी नॉनसेन्स सांगायचंच होतं ना. तुला माहितीये त्याच्यामुळे माझं किती मोठं नुकसान झालंय. अहो मला कसं माहिती असेल? तुम्हीच सांगा ना. माझा डॅड मला त्याच्या कंपनीचा सीईओ बनवणार होता. तुला सीईओ चा अर्थ तरी कळतो का? Idiot. तुझं ऐकून त्याने त्याचं डिसिजन चेंज केलंय. अहो माझं ऐकून तरी घ्या तुम्ही. मी त्यांना खरंच कुठलाच सल्ला दिला नाही. त्यांनी मला जी गाडी दिली ती गाडी नाकारण्यामागचं माझं मत मांडलं मी फक्त इतकंच. आणि खरं सांगायचं तर मी त्यात काही चुकीचं बोललं असं खरंच नाही वाटत हो मला. म्हणजे बघा ना, आपली मेहनत हीच आपली खरी श्रीमंती असते. रमेश, टोटल रमेश बोलतोस तू आता. तुला काय माहित रे श्रीमंती म्हणजे काय? तुला माहिती माझा डेली एक्सपेन्स किती आहे? 1,00,000 रुपये. किती? 1,00,000 रुपीज. ओके, महिन्याला 1,00,000 रुपये? ए गप्प बस. महिन्याला नाही हा, दिवसाला. तुझ्यामुळे, ते फक्त तुझ्यामुळे डॅडने मला फक्त 25,000 रुपीज दिलेत. ते मी स्पेंड करायचे. हे इतके पैसे ना मी इतके दिवस फक्त चिल्लर म्हणून वापरत होते. पण डॅडने मला हे 3 महिन्यासाठी वापरायला सांगितले. माझी कार्ड, माझं क्रेडिट कार्ड सगळं काही गेलंय. Idiot. I could see it. आत्ता सोडतीया मी तुला. बिकॉज तुला मारून मला माझे हात डर्टी करून नाही घ्यायचं रे. कळलं? But just remember, stay away from me. It's just an insect in front of me, okay? काय म्हणतात त्याला ते? किडा. किडा असतो माझ्यासोबत. कळलं? रिमेंबर, परत माझ्यासमोर येऊ पण नको. Just mind your own business, idiot. काय पोरे बाया? अहो राहू दे, राहू दे. Idiot. Idiot. माझी बॅग परत कर येऊ. बोल. पुढच्या वेळेस येशील ना तर पेढे घेऊन नक्की ये बर का. नोकरी तुलाच मिळणार. थँक्यू. बरं चला, मी येतो, उशीर होईल नाही तर.
न सांगता सुद्धा तुला कसं कळतं की माझं डोकं दुखतंय? आपलं मन शांत नसलं ना की त्याचा सगळा परिणाम शरीरावर होत असतो. आणि तुम्ही अपसेट असलात की तुमचं डोकं नेहमीच दुखतं. पण आज तुम्ही ऑफिसमधून लवकर घरी आलात, आल्यापासून असे चेअरमध्ये बसून आहात, शांतपणे डोळे मिटून बसला आहात. काय झालंय? रमाबाबत मी चुकीचा डिसिजन नाही ना घेतला. आय मीन रमावरती मी अन्याय नाही ना करते. अजिबात नाही. उलट तुम्ही तिचा आयुष्याचा बेस पक्का करताय. मला खरंच खूप बरं वाटलं. रमा आता स्वतःच्या हिमतीवर नोकरी मिळवेल, बाहेरच्या जगाशी ओळख करून घेईल. हा, ती पडेल, धडपडेल, पण त्यातून उठून परत कसं चालायचं हे तिचं तिलाच कळेल. हो की नाही? आता ही साधी सिंपल गोष्ट लावण्याला का कळू शकत नाहीये? तुम्ही शांत व्हा बरं. मला खात्री आहे लावण्याताई सुद्धा रमाच्या भल्याचाच विचार करतायत. आता तुमचंच बघा, तुम्ही आजपर्यंत रमाला किती लाडागोडात वाढवलंय. तिला कशाचीही कमी पडून दिली नाही. आणि आज अचानक तुम्ही तिच्या सगळ्या लक्झरीज बंद करून टाकल्या म्हणल्यावर लावण्याताई नाराज होणारच. अहो, कुठलीही आई होईल. हे असं सगळ्यांच्या मनातलं तुला कसं कळतं ग? आपल्या माणसाच्या मनातलं ओळखायला वेगळे एफर्ट्स नाही घ्यावे लागत. आता तुम्हालाही माहितीये, तुमच्या कंपनीची सीईओ होणं हे रमाचं स्वप्न आहे. पण तुम्ही तिचं हे स्वप्न तिच्यापासून हिरावून घेताय असं वाटतंय तिला आणि लावण्याताईंना. सीईओ रमाच होणार, दुसरं आहे कोण? फक्त त्या अगोदर तिला थोडा एक्सपिरियन्स मिळावा असं मला वाटतं. तिने तिची योग्यता प्रूव्ह करायला हवी. आणि हे मला राघव पुरोहित कडून समजलं आणि लगेच पटलं. बड बॉय. कारण त्याचं म्हणणं अगदी बरोबर आहे. रमानी नोकरी केलीच पाहिजे. हे सगळं नोकरी वगैरे जमेल ना ग रमाला? नक्की जमेल. आपली रमा आहेच हुशार. ती जिथे जाईल तिथे सगळ्यांना इम्प्रेस करेल. तुम्ही आता काळजी करू नका, सगळं छान होणार आहे. असं तू छान समजावून सांगतेस ना, खरंच लगेच वाटायला लागतं की वा वा, आता काही प्रॉब्लेम नाही, आता सगळं छान होणार. तू ना माहोलच ऑल इज वेल करून टाकतेस. बरं, आता चहा प्या, तो गार होईल नाही तर. मी किचन मध्ये आहे. ए अगं, तू तिला ऍड्रेस सेंड केलास ना प्रॉपर? हो अगं केलाय, यायला हवी होती एव्हाना. एक काम कर ना, तिला कॉल लावून बघ ना प्लीज. अगं येईल येईल, आपण थोडी वाट बघूयात. येईल एव्हाना. ए आली आली ग, लवकर ये. ती उशीर यार रमा, आम्ही कधीची तुझी वाट बघतोय. डोंट इवन आस्क यार. आज मी खूप प्रॉब्लेम फेस करून आली आहे. एका चोराने माझी पर्स पळवली आहे यार. काय? हो, होते नव्हते सगळे पैसे गेलेत माझ्याकडचे. आणि नेहा, तुझी कार टो झाली आहे. काय? हो. मग काय आता? बघ काय करायचं ते, मला काय माहित. अगं माझे डॅड सॉलिड ओरडतील ग मला. कंप्लीट मेली मी. अगं
इथे तुझी बेस्ट फ्रेंड मेली आहे त्याचं तुला काहीच नाहीये? मी कॅबने ट्रॅव्हल केलाय. याक यार, माझ्या आधी कितीतरी लोक त्या कार मध्ये बसले असतील. आय जस्ट कांट इवन इमॅजिन दिस. बरं ऐक ना, तो कॅब वाला थांबला, त्याला जाऊन पैसे दे जा. पैसे पण माझ्याकडे पर्स नाहीये ना. ओके फाईन, हे पैसे वगैरे सगळं मी पाठवते. पण ऐक, तू रिलॅक्स राहा. आणि हा, आजचा इंटरव्ह्यू छानच झाला पाहिजे रमा. अँड यु नो व्हॉट रमा, एवढं सगळं होऊन पण तू किती क्यूट दिसतेस. यु नो, हा जॉब तुलाच मिळणार आहे. थँक्स बेबी, डोंट वरी. मला पूर्ण गॅरंटी आहे की मीच सिलेक्ट होणार आहे. हो, गॅरंटी तर मला पण होती की सिलेक्ट तूच होशील, जोपर्यंत तो आला नव्हता. तो कोण? तो हा इथे काय करतोय? आय न्यू इट. हा मला फॉलो करत होता. तुम्हाला माहितीये, ह्याच्यामुळेच आज मी लेट झाली. आता मी ह्याला सोडणार नाहीये. तर ह्याला ऑफिसच्या बाहेर हकलते की नाही बघच. रमा, एक मिनिट. अगं, तोही इंटरव्ह्यूज द्यायला आलाय तुझ्यासारखाच. काय? एक मिनिट. व्हॉट डिड यू जस्ट से? अगं, हा पुजारी ते इंटरव्ह्यू द्यायला आलाय? आर यू किडिंग मी नेहा? अगं, तुमच्या कंपनीला माहित नाहीये का की हा पुजारी आहे? अगं, इथे पूजा सांगायला आलाय का? असं काय करते सगळं? टेलिंग यू, इथे ह्याची टेबल पुसायची पण लायकी नाहीये आणि हा इंटरव्ह्यू देणार आहे. हा एक्झॅक्टली भजन म्हणू शकतो, बाकी काही नाही करू शकत. गुड फॉर नथिंग येतो. अगं पण रमा, भजन म्हणणारी माणसं हुशार असूच शकतात ना. उलट आपल्यापेक्षा जास्तच हुशार असतील. आपल्याला कुठे येते हे भजन वगैरे म्हणता. आणि तसही तो संस्कृत मध्ये श्लोक किती माइंड ब्लोईंग म्हणतो हे ऐकलंय ना आपण. शट अप नेहा, तू माझी मैत्रीण आहेस की त्याची? अगं, हा सिलेक्शन लिस्ट मधला नंबर 1 कॅन्डिडेट आहे. आणि तू इकडे इंटरव्ह्यूला येणार आहेस हे आपलं काल रात्री ठरलंय. पण ह्याने आधीच अप्लाय केलंय. एक मिनिट, म्हणजे ह्याने इंटरव्ह्यू साठी अप्लाय केलं हे तुला आधीपासूनच माहित होतं आणि स्टिल तू मला नाही सांगितलंस? नेहा, यू ऑलरेडी नो हाऊ मच आय हेट हिम. आय नो. अगं, पण मी जर का तुला हे सांगितलं असतं तू इथे आली असतीस का? नाही ना. अँड यू हॅव टू गेट दिस जॉब. अदरवाईज काय उत्तर दिलं असतंस तू गिरीश अंकलना? म्हणून मी तुला ह्याच्याबद्दल काहीच बोलले नाही. आणि रमा, इथे कोणी का असू दे कॅन्डिडेट म्हणून, तुला काय फरक पडतोय? मला माहितीये ना, माझ्या बेस्ट फ्रेंडलाच जॉब मिळणार आहे. आणि इग्नोर कर ग त्याला. रमा, तू कसला विचार करतेस? राघवला बघून तू इन्सिक्युअर तर नाही होत आहेस ना? व्हॉट नॉनसेन्स. मी आणि या पुजारीकडे बघून इन्सिक्युअर होणार आहे? हॅव यू लॉस्ट इट? मी रमा परांजपे आणि माझ्याशी कोणीच कम्पीट करू शकत नाही. पण मग तुझ्या डोक्यात काय चालू आहे? नेहा बेबी, तूच म्हणाली होतीस ना या कंपनीमध्ये 2 वॅकन्सीज आहेत? हो. जस्ट प्रे डार्लिंग, त्यातली एक वॅकन्सी या डफरला मिळेल. बिकॉज सेकंड बट ऑब्वियस मला मिळणार आहे. 3 महिने मी ऑफिसमध्ये ह्याचं लाईफ कंट्रोल करेन. हा माणूस माझा पपेट असेल. ह्याचं ऑफिस मधलं लाईफ मी हेल बनवून ठेवेन. ऑल द बेस्ट रॅम्स. थँक्स बेबी.
हॅलो. ओके. राघव पुरोहित, तुम्हाला आत बोलवलंय. थँक्यू. अरे तुम्ही इथे? तुम्ही म्हणालात मी तुमचा पाठलाग करतोय म्हणून, पण मला तर वाटतंय तुम्हीच माझा पाठलाग करताय.